महामंडळाच्या नियुक्त्या कधी पहिली एक बैठक झाली होती, आता त्याचा फॉर्म्युला काय निश्चित ठरलाय का? नाही, आता पुन्हा एकदा 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल. नमस्कार, मी विकास मेडकर. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. आज अजित पवार गटाचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा, कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्यासाठी दिग्गज नेते उपस्थित होते, तटकरे होते, झिरोळ होते आणि सगळे संपूर्ण कार्यकर्ते जोशामध्ये उत्साह होते. सुधाकर घारे आगे बढो, हम तुम्हारे साथ है. तटकरे साहेब सुद्धा घारेंचं बघा अशा पद्धतीने जोरदार घोषणा केल्या जात होत्या. मूळ मुद्दा आहे की सुनील तटकरेंनी आश्वासित केलेले की येत्या काळामध्ये आनंदाची बातमी द्यायला मी कर्जतमध्ये येणार आहेत. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारेंचं राजकीय पुनर्वसन होण्याचे संकेत पक्षाच्या अध्यक्षाने नेतृत्वाने दिलेले, हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सुधाकर घारे महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. आता सुधाकर घारेंच्या महामंडळ कुठलं वर्णी लागतं हाही महत्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं, कोकण म्हाडा हे सभापती पूर्वी बबन पाटील यांच्याकडे होतं. नंतर ते कोकण म्हाडा सभापती जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार होतं तेव्हा बाळासाहेब पाटलांना मिळालं होतं. कदाचित कोकण म्हाडा सभापती हे सुधाकर घारेंना मिळू शकतो, किंवा सिडको संचालक, किंवा मग सिडकोच्या अध्यक्षपदासाठी समजा सुरेश लाडाचा त्यावेळेला विचार झाला होता. कदाचित मग सुधाकर घारेंचाही विचार सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी होऊ शकतो. कारण असं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर तटकऱ्यांच्या जवळचा असणारा नेता तेवढा नाहीये. मग आनंद परांजपे जरी असले, किंवा नजीब मुल्ला असतील, किंवा अन्य कोणी नेते असतील, मात्र सुधाकर घारे जर सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्याचा विचार जर पक्षाच्या नेतृत्वाने केला, कारण कोंढाणा धरण आहे, कर्जत, पनवेल, उरण या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो. कारण पनवेल आणि उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, प्रकल्पग्रस्त मोठ्या प्रमाणात आहेत. अशा प्रकारे जर राजकीय रणनीती आखली असेल, कारण सिडको महामंडळ अध्यक्षपद हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता ते महामंडळ नेमकी कुणाच्या वाटेला जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, त्यामुळे ते महामंडळ त्यांच्याकडे जातं का मग राष्ट्रवादी किंवा भाजपकडे जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सिडको सारख्या महामंडळाच्या अध्यक्षपदावर कदाचित सुधाकर घारेंची वर्णी लागू शकतो. जर पक्षाने ठरवलं तर, तटकरेंनी ठरवलं तर सगळं काय होऊ शकतं, हेही महत्वाचा मुद्दा आहे. कारण सिडकोच्या महामंडळाच्या अध्यक्षपदी, कारण खूप मोठ्या प्रमाणात सिडकोची कोटीवधी कामं सुरू आहेत. मेट्रो आहे, विमानतळ आहे, आणि कोंढाण्यासारखा मोठा प्रकल्प जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये. अशा वेळेला सिडको महामंडळ जर द्यायचा विचार झाला पक्षाच्या नेतृत्वाने, कारण सुधाकर घारे हे तटकऱ्यांचे निकटवर्ती जवळचे, म्हटले की ते सही कर ते करू शकतात. दुसरा कुठला राष्ट्रवादीचा नेता म्हटलं तर विचार करतो तो मी असं सांगू शकतो, अशा पद्धतीने पाहतो. तर सुधाकर घारेंनी फाईल पाठवली, तटकरेंनी लगेच सही होऊ शकते. त्यामुळे कदाचित आपला जवळचा नेता, आपला कार्यकर्ता असावा, याच हेतूने जर कधी आपल्याला विचार झाला तर सुधाकर घारेंचा महामंडळावर वर्णी लागू शकते. मग अनेक महामंडळ आहेत, 50-60 पेक्षा अधिक प्रदूषण मंडळ आहेत, तिकडे रामदास कदमांचे चिरंजीव आहेत. पण नवीन महामंडळामध्ये कुठली महामंडळ कुणाच्या वाटणीला जातात याचा अर्थकारण किती होते? कारण कर्जत मतदारसंघामध्ये जर राष्ट्रवादी जिवंत करायची असेल, आता जरी जिवंत असली, आमदारांना शह द्यायचा असेल तर त्याच ताकदीचं महामंडळ मग कोकण म्हाडा सभापती असेल किंवा सिडको महामंडळ, मग याच कोकण पट्ट्यामध्ये ते एक महत्वाचं महामंडळ जर आहे ते पैकी असू शकतं. किंवा अन्य सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतर आहे, मग त्याच्या आधी हाही प्रश्न निघून जातोय. कारण निवडणुका असते तर कदाचित जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर त्यांची आरक्षण कुठल्या पडल्यानुसार त्यांचं होऊ शकलं असतं, पण तोही महत्वाचा मुद्दा निघून जातोय. त्यामुळे सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी मग महामंडळाचं अध्यक्षपद सुधाकर घारेंना द्यायचं, पक्ष बदल करायचा आणि कर्जत मतदारसंघातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार करायचं हे तटकरेंनी ठरवलेलं आहे. त्यामुळे सुनील तटकरेंनी आपल्या भाषणातून जोश, उत्साह आणि कार्यकर्ते आणण्याचं निर्माण केलेलं आहे. तुम्ही जाऊ नका, सुधाकर घारेंच्या पाठीमागं मी आहे आणि इथला पक्ष जिवंत ठेवू शकतो. आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते, त्यामुळे घारेंनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे की पक्षाला उभारणी करण्याचं काम मी करतोय. त्यामुळे सुधाकर घारेंच्या नेतृत्वाखाली महामंडळाची वर्णी लागेल. सुधाकर घारे महामंडळाच्या अध्यक्षपदी हे जवळपास निश्चित आहे. आता एप्रिल हा साधारणपणे एप्रिल लागलाय, मेच्या 15-20 तारखेपर्यंत सुधाकर घारे महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागतील आणि तटकरे
त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा सत्कार जो आहे कर्जतमध्येच त्या रॉयल गार्डनजवळ पार पडेल आणि सुधा घारे महामंडळाच्या अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे. आता अनौपचारिकता बाकी आहे. धन्यवाद.